पाकव्याप्त काश्मीरात घुसून भारतीय सैन्याने केलेल्या हल्ल्यानंतर आता दिल्लीतल्या हालचाली वाढल्यात। एकीकडे आपली नाचक्की लपवताना पाकिस्तानच्या नाकेनऊ आले तर दुसरीकडे पाकिस्तानची कोंडी करण्यात भारताला मात्र यश आलंय। उरी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय सैन्याने गुरुवारी पहाटे पाकव्याप्त काश्मीरात घुसून दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले। भारताच्या या मुहतोड जवाबामुळे पाकिस्तानच्या पायाखालची वाळू सरकली आहे। या कारवाईत भारतीय जवान धारातीर्थी पडल्याचा बनाव पाकिस्तानी मीडियाच्या माध्यमातून करण्यात आलाय, पण भारतीय लष्कराने हे दावे खोडून काढलेत। या संपूर्ण कारवाईत केवळ एक भारतीय जवान किरकोळ जखमी झाल्याचं समजतंय, तर 37 राष्ट्रीय रायफल्सचा एक जवान अनावधानाने पाकिस्तानच्या हद्दीत गेल्याचा खुलासा लष्कराने केलाय। भारताने केलेल्या सर्जिकल हल्ल्यानंतर पाकिस्तानने पुरावे नष्ट करण्याकरता धावपळ सुरू केली आहे। लाईन ऑफ कंट्रोलच्या पलीकडे मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांवर लपून छपून दफनविधी करण्याचा प्रयत्न पाकिस्तानकडून सुरू झालाय। शिवाय गुप्तचर यंत्रणांना मिळालेल्या माहितीनुसार हाफिज सईद आणि मसूद अझहरला तुर्तास भारताविषयी गरळ ओकण्याचं सत्र बंद करण्याची सक्त ताकीद देण्यात आली आहे। दरम्यान भारत पाकिस्तान सीमेवर हल्ल्यानंतरच्या परिस्थितीचा आढावा घेण्याकरता शुक्रवारी पुन्हा एकदा कॅबिनेट सुरक्षा समितीची बैठक झाली। यात गृहमंत्री राजनाथ सिंह, संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर, परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज उपस्थित होते। गृह आणि संरक्षण खात्याचे वरिष्ठ अधिकारी देखील या बैठकीत सहभागी झाले होते। उल्लेखनीय बाब म्हणजे काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी देखील लष्कराच्या कारवाईचं कौतुक केलंय। गेल्या 2.5 वर्षात नरेंद्र मोदी पहिल्यांदा पंतप्रधान असल्यासारखे वागले असं राहुल गांधी म्हणालेत। भारत आणि पाकिस्तानच्या संबंधांमध्ये तणाव निर्माण झालेला असताना अमेरिकेसोबत मात्र मैत्रीचे संबंध प्रस्थापित करण्यात भारताला यश आलंय। भारत अमेरिका मैत्रीचे संबंध आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचल्याचं अमेरिकन संरक्षण मंत्री ॲश्टन कार्टर यांनी म्हटलंय। याचाच अर्थ आंतरराष्ट्रीय समुदायात पाकिस्तानची कोंडी करण्यात भारताचे डावपेच यशस्वी झाल्याचं मानलं जात आहे। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।